नमस्कार मित्रांनो, मी राहुल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल राहुल रागतवान ब्लॉग्समध्ये. तर आज जो आहे आपण पाहणार आहोत दौलताबाद किल्ला म्हणजेच देवगिरीचा किल्ला. तर दौलताबाद हे महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक गाव असून येथे देवगिरी यादव यांचा ऐतिहासिक किल्ला आहे. त्यालाच देवगिरी किल्ला म्हटले जाते. याची जी साधारण उंची आहे ती आहे 2975 फूट इतकी. जवळचे जे गाव आहे ते दौलताबाद डोंगर रंगा ज्या लागलेल्या आहेत त्या आहेत छत्रपती संभाजीनगर याच्या. सध्याची जी अवस्था आहे किल्ल्याची ती व्यवस्थित आहे. आता या किल्ल्याचा आपण इतिहास जाणून घेणार आहोत. तर इतिहास आहे 12व्या शतकापासूनचा. बादामीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य, मौर्य, शुंग, सातवाहन, हल, शक, सातकर्णी, वाकाटक, नल, विद्यासेना, प्रवरसेना, राजपूत याच्यानंतर 12व्या शतकाच्या शेवटच्या 25 वर्षात देवगिरी यादवांचा उदय खानदेश परिसरात झाला. पहिल्या सेऊणचंद्राच्या सेऊण देशात आत्ताचा खानदेश, नाशिक ते देवगिरीचा समावेश होतो. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील 5वा भिलम्मा या राजपुताने देवगिरी शहराची स्थापना करून तेथून पुढे राज्य चालवले. पुढे सिंगांना व त्यानंतर त्याचा नातू कृष्णा यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा भाऊ महादेव याची अचूक जन्मतारीख 29 ऑक्टोबर 1261 अशी असल्याचे निश्चित झाले आहे. त्याने उत्तर कोकणचा प्रदेश आपल्या राज्यात जोडण्यास यश प्राप्त केले आणि गादी आपल्या मुलाकडे म्हणजेच अमन्नाकडे सोपवली. पण कृष्णाचा मुलगा रामचंद्र याने बंड करून ती गादी स्वतःकडे घेतली आणि विदर्भ आणि इतरत्र विजय मिळवून ते राज्य स्थापन करून घेतले. इसवी सन 1323 मध्ये अलाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने दख्खन प्रांतात क्रूर आक्रमण करून हिंदूंना लक्ष्य केले. देवगिरी यादवांनी मोठा कठीण लढा दिला. अनेक लढाया यादव जिंकले. यादवांच्या लढाऊ बाणामुळे अलाउद्दीन खिलजीला ही मोहीम सोडून द्यावी लागली. आणि जरी मोहीम सोडून द्यावी लागली होती परंतु किल्ला काही सोडला नव्हता आणि काही क्रूर मुस्लिमांनी महाराष्ट्राची संपत्ती लुटली. सेनापती मलिक कफूर याने अलाउद्दीनचे काम पुढे चालू ठेवले. इसवी सन 1310 मध्ये यादवांची सत्ता ही संपण्याच्या मार्गावर होती. अलाउद्दीनचे अनुकरण मोहम्मद बिन तुगलक इसवी सन 1324 ते 1350 या दिल्लीच्या सुलतानाने आपली सत्ता वाढवण्यासाठी दक्षिणेतील मदुरईपर्यंत आक्रमणे केली. 1326 मध्ये मोहम्मद बिन तुगलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीला आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीवरून आपली राजधानी दौलताबाद आणण्याचा त्याचा हा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली. राजधानीचे शहर म्हणून देवगिरीला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न मोहम्मद तुगलकाच्या काळात झाला. मोहम्मद बिन तुगलक परत गेल्यावर किल्ल्याचे नाव पूर्वीपणे देवगिरी झाले. देवगिरी किल्ल्यावर पंचधातूंनी बनलेली एक तोफ आहे. तोफ किल्ल्यावरच बनवली गेलेली आहे. त्या तोफेचे एक खास गोष्ट म्हणजे त्या तोफेमध्ये पूर्ण एक शहर उद्ध्वस्त करण्याची शक्ती आहे. तर या तोफेवर पार्शियन भाषेमध्ये काहीतरी कोरलेले आहे, त्याची माहिती किंवा काहीतरी कोरलेले आहे पार्शियन भाषेमध्ये. तुघलकांची सत्ता सुरू झाल्यावर अलाउद्दीन हसन बहामनी याच्या आधिपत्याखाली दक्षिणेत इसवी सन 1347 साली बहामनी घराण्याची स्थापना झाली. ते राज्य सुमारे 150 वर्ष टिकले. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहामनची काही काळ राजधानी होती. 16व्या शतकात बहामनी राज्याचे गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वाराड्यांची, विदर्भाची, इचलपुरीची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा 5 स्वतंत्र राज्यात विभाजन झाले. आपली सत्ता टिकवण्यासाठी या दख्खन सुलतानांनी
स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणात सहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्कर, चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांनी मराठी माणसांची नेमणूक केली. 17व्या शतकाच्या अंतापर्यंत या 5ही शाळा मोगल साम्राज्यात विलीन झाल्या. 17व्या शतकाच्या अखेरीस औरंगजेबाचे येथे वास्तव्य होते. छत्रपती संभाजीनगर सोडून देवगिरीला निघालात की दूरवर एक उंच मिनार दिसते. ते आपले लक्ष वेधून घेते. बाहेरून अतिशय आकर्षक आणि आतून तितकीच आश्चर्यचकित करणारी पिरामिड आकाराची टेकडीवर बसलेला आहे मध्ययुगीन काळातला देवगिरी. जगात जे काही हातांच्या बोटावर मोजण्या इतके किल्ले चांगले जतन केले आहेत त्यापैकी एक हा किल्ला याचाही त्या किल्ल्यांमध्ये समावेश होतो. या अजिंक्य गडावर अनेक राज्यांनी राज्य केले आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे सैनिकांच्या बळावर अथवा युद्ध सामग्रीच्या बळावर हा किल्ला कधीच कोणाला जिंकता आला नाही. किल्ला प्रत्येक वेळी जिंकला गेला तो फितुरीने, विश्वासघाताने आणि रक्तपाताने. आजही या किल्ल्यावर राज्य केलेले बलशाही राज्यांच्या अनेक कथा आहेत. या किल्ल्याची प्रसिद्ध असलेली एक गोष्ट जी आहे ती तुम्हाला सांगतो. 50,000 सैनिकांचा पराभव अवघ्या 2,000 सैनिकांनी केला होता असला येथे इतिहास आहे. किल्ल्याची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण केली आहे. बळकट आणि अभेद्य भिंती, हत्तीही फोडू शकणार नाही असे बेलगाम दरवाजे यांनी असा परिपूर्ण असलेला हा किल्ला शत्रूला कधी पराक्रमाने जिंकणे कधीच शक्य झाले नाही. जे आजही तुम्ही किल्ल्यावर पाहू शकतात, भिंती, दरवाजे सर्व. समजा शत्रू पहिल्या भिंतीतून आणि दरवाजे तोडून आत घुसलाच तर पुढे 40 फूट खोल दरी होती आणि त्या पूर्ण दरीमध्ये पाणी भरलेलं, तर म्हणजे खंदक होतं एक प्रकारे. त्याच्यामध्ये मगरी, सुसर असे प्राणी होते आणि गडावर जाण्यासाठी फक्त एकच पूल. हे सगळं क्रॉस करून जर शत्रू पुढे गेलाच तर पूल जो आहे तो वर उचलला जायचा. आणि समजा पूल उचलायलाही टाईम नाही भेटला सैनिकांना तर जे गडामधले सैनिक होते ते शत्रूंचे स्वागत विषारी बाणांनी करायचे. आता एवढं सगळं करून सुद्धा जर शत्रू अजून आतमध्ये आला तर पुढे एक अरुंद वाट होती. एका वेळेस फक्त एकच माणूस जाईल एवढीच जागा. आता हेही करून जर शत्रू पुढे आलाच तर पुढे होता भूलभुलैया. भूलभुलैया जो आहे शत्रू परत फिरून स्टार्टिंग पॉईंटवरच यायचा. देवगिरी किल्ल्यात माझ्यासोबत सुद्धा ते झाले. मी भूलभुलैयामध्ये आतमध्ये गेलो आणि परत स्टार्टिंग पॉईंटलाच येऊन पोहोचलो. जेव्हा की मला आतमध्ये जेव्हा तुम्ही जाशाल किल्ल्यामध्ये गडद अंधार असतो किल्ल्यामध्ये भूलभुलैयामध्ये गेल्यावरती. मी गेलो आतमध्ये आणि फिरून परत स्टार्टिंग पॉईंटवरतीच आलो आणि मेन एंट्रन्सनी बाहेर निघालो जिथून की मी आतमध्ये आलो.
शत्रू फारच हुशार असला आणि भुलभुलैयातून सुटला तर ज्या वाटेवर येणार तिथे विषारी काटे पसरवलेले, त्यात अंधार. रस्ता दिसावा म्हणून मशाल पेटवावी तर शत्रू सैनिकांना दिसणार आणि ते त्याला टिपणार. बरं, मशालही विझवल्या तर शत्रू सैनिकांचा रस्ता चुकून एकमेकांसमोर येणार आणि आपल्याच सैनिकांना मारणार. इतके कमी की काय म्हणून बोळाच्या तोंडाला उजेड दिसतोय असे वाटून शत्रू पुढे वाट सापडेल म्हणून जाणार तर तिथे उकळलेले तेल शत्रूंच्या अंगावर. तिथले रस्ते इतके निसरडे की शत्रूंना वाटायचे की आपण खणकात पडायला जाणार की काय. शिवाय सल्फरचा विषारी धुराचा प्रसाद मिळणार शत्रूला ते वेगळेच. त्यातूनही बचावला आणि किल्ल्यात घुसलाच तर आधीच मारामार झालेल्या शत्रूंची एकदम आपल्या नव्या ताकदीच्या दमाच्या राजांची सैन्य त्यांच्या तुकडीबरोबर त्यांचे जे आहे युद्ध होणार. मग असा जीव झालेला जे आपले शत्रू सैनिक आहेत ते राज्यांच्या सैनिकांसमोर काय टिकत नव्हते.